PCTs, Infinity, PCTs, Infinity. PCT's Infinity 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज आहे बालदिन. या बालदिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या बालदिनाच्याच निमित्ताने इन्फिनिटीवर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे एक खास पाहुणी बालकलाकार. ती कोण आहे, काय गप्पा आपण मारणार आहोत तिच्याशी, सगळं तुम्हाला लगेचच कळणार आहे. ऐकत रहा इन्फिनिटी 90.4 FM. चंदाराणी चंदाराणी काग दिसतेस थकल्या वाणी. चंदाराणी चंदाराणी काग दिसतेस थकल्या वाणी. चंदाराणी शाळा ते घर, घर ते शाळा, शाळा ते घर, घर ते शाळा. आम्हा येतो कंटाळा, आम्हा येतो कंटाळा. रात्रभर तू चाल चालसी, रात्रभर तू चाल चालसी. दिवसा तरी मग कोठे निजसी. ला 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 चंदाराणी चंदाराणी काग दिसतेस थकल्या वाणी. चंदाराणी. श्रोते हो, PCT's इन्फिनिटी 90.4 FM वर मी माधुरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. आज एका विशेष पाहुणीसोबत. माझ्यासोबत आहे अवनी आशुतोष परांजपे, जिच्या गोड स्वरामध्ये आज बालदिनानिमित्ताच्या या विशेष संवादाची सुरुवात आपण केलेली आहे. आणि हा आवाज जो गेले 4 ते 5 महिने आपण सगळेच जण खूप वेगवेगळ्या जॉनर्समध्ये ऐकत आलेलो आहोत. कारण मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व 3 या स्टार प्रवाहावरच्या अतिशय लोकप्रिय अशा रियालिटी शोमध्ये अवनी परांजपे हिने जो काही स्टेज गाजवलेला आहे आणि महाराष्ट्रभर तुझा आवाज अवनी पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच आजच्या या बालदिनाच्या निमित्ताने खास गप्पा मारण्यासाठी तुला इन्फिनिटीमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे. तुझे खूप मनापासून आभार की आता शाळा सुरू झाली आहे पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून तू आली आहेस. आणि छान आज संगीतमय गप्पा आपल्या होणार आहेत. तुझं खूप खूप स्वागत. आणि तुझ्याकडूनही तू सगळ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा द्याव्यास असं मी सांगेन. थँक्यू माधुरीताई. बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, बालदिन आपण साजरा जेव्हा करतो तेव्हा आठवण होते ती आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची. त्यांच्या जन्मदिनी आपण हा बालदिन साजरा करत असतो. आत्ता बालकांची संकल्पना ही खूप बदललेली आहे. पूर्वी कशी बाळं म्हटली की निरागस असायची, त्यांचे लाडच व्हायचे 9-10 वर्षापर्यंत. पण आता तसं राहिलेलं नाही आहे अवनी, हो की नाही? जसं आता सगळ्याच काळ बदलत चाललाय, वेळ बदलत चालली आहेत, तशी ना बाळांसाठीची सुद्धा आव्हानं आता वाढलेली आहेत. त्यांचं सुद्धा हे जे जग आहे ते बदलत आहे. आणि त्यांची प्रतिनिधी म्हणून तू आज इथे आलेली आहेस. तुला कसं वाटतंय? मला खूप मस्त वाटतं इथे येऊन. मला माझा प्रवास सगळ्यांबरोबर शेअर करायचा आहे आणि सगळ्यांशी खूप गप्पा मारायच्या आहेत. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि उत्सुक आहे. वा. अवनीची खूप मोठी असलेली ओळख थोडक्यात सांगण्याचा मी सुरुवातीला प्रयत्न करते. श्रोते हो, अवनीला उत्तम गायिका म्हणून तर आपण सगळेच जण ओळखतो, पण त्याचबरोबर अवनी एक गुणी अभिनेत्री सुद्धा आहे आणि कथ्थक नृत्य कलाकार सुद्धा आहे. गेली 6 वर्ष झाली ती कथ्थकचं सुद्धा शिक्षण घेते आहे. त्याचबरोबर ती कीर्तनकार आहे. आणि ह्याच सगळ्या कलांचा आशीर्वाद म्हणून म्हणूया, तुला खूप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उत्तम पारितोषिकं मिळालेली आहेत. त्यातली काही मी इथे मेन्शन करते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित 2023 सालची जी कथ्थक नृत्य स्पर्धा होती त्यामध्ये तुला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे, राज्यस्तरीय पारितोषिक. आणि याच्यामध्ये तू डुएट नृत्य सादर केलं होतंस. त्याचबरोबर नृत्य मल्हार आयोजित राज्यस्तरीय कथ्थक नृत्य स्पर्धेमध्ये सुद्धा तुला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. इथे तू सोलो परफॉर्म केलं होतंस. आणि 2024 सालचं म्हणजे अगदी याच वर्षीचं हे पारितोषिक आहे. भारत गायन समाजाने आयोजित केलेल्या नाट्यसंगीत स्पर्धेमध्ये 2रा क्रमांक तू मिळवला होतास. ही सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्याचबरोबर प्राचीन ललित कला प्रबोधिनी या
संस्थेकडून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संगीत स्पर्धेमध्ये तुला दुसरं पारितोषिक मिळालं होतं आणि विशेष म्हणजे या स्पर्धेच्या दरम्यान तुला गानकौस्तुभ ही पदवीसुद्धा मिळालेली आहे. त्यासाठी सुद्धा तुझं अभिनंदन. राजा नातू करंडक ही अतिशय मानाची अशी स्पर्धा मी म्हणेन नाट्य क्षेत्रामधली आणि त्यामध्ये तुला अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेलं आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये तू बेल्जियम आणि नेदरलँड्स असं परदेशी जाऊन कीर्तनसुद्धा सादर केलेलं आहेस. हा जो सगळा तुझा एक समृद्ध करणारा तुला प्रवास आहे याच्याबद्दल आज जाणून घ्यायचं आहे. तुझं पुन्हा एकदा स्वागत करते. खूप खूप कौतुक करते सुरुवातीलाच की इतक्या सगळ्या कलांमध्ये तू शिकण्याची इच्छा ठेवतेस मुळात आणि ते खूप प्रामाणिकपणे या सगळ्याचं शिक्षण घेतेस. सो छान गप्पा मारत मारत तुझ्याकडून मला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर आता सुरुवात तर याने करूया की मी तुझं सगळं ज्या अचिव्हमेंट्स आहेत त्या तर सांगितल्या, पण या सगळ्या मागे तुझे जे गुरुजन आहेत त्यांच्याबद्दल तू सुरुवातीला सांगावंस असं मला वाटतं. खरं तर आमच्या परिवारातच ह्या कलांचा वारसा आहे आणि माझ्या पणजोबांपासनं चालत आलेला हा वारसा आहे. पणजोबा, आजोबा, माझी जी आत्ते आजी आहे म्हणजेच सौ अंजली कराडकर यांच्याकडे मी कीर्तन, गाणं त्या माझा अभ्यास सुद्धा घेतात. हो, असा खूप कलागुणांनी संपन्न अशा आजी आहेत माझ्या आणि त्या माझा सगळं गाणं आणि कीर्तन हे बसवून घेतात. माझा रियाज होतोय की नाही, सराव होतोय की नाही हे बघत असतात आणि मला नवीन नवीन गाणी शिकवत असतात, कीर्तनाचे विषय सुचवत असतात. मग आम्ही दोघं त्याच्यावरती डिस्कशन करतो आणि आम्ही स्वतः कीर्तन लिहितो. माझी आजी मला लिहून देते, मग आम्ही ते एकमेकांबरोबर डिस्कस करून मग आम्ही ते कीर्तन सादर करतो. माझ्या गाण्यांची ते प्रॅक्टिस घेतात. शास्त्रीय संगीत मी त्यांच्याकडेच शिकते आहे. गेले 5-6 वर्ष मी शास्त्रीय संगीत अंजली कराडकरांकडे शिकते. माझ्या मध्यमा प्रथमपर्यंत म्हणजे 4 परीक्षा झाल्यात आणि सगळ्यांमध्ये विशेष योग्यता आहे. तर ह्या साऱ्याचं श्रेय मी माझ्या गुरूंनाच देऊ इच्छिते, कारण त्यांच्याच सातत्याच्या प्रयत्नांनी आणि माझ्या रियाजाने हे सगळं शक्य झालेलं आहे. कथ्थकमध्ये कोण गुरु आहेत तुझ्या? मी डॉक्टर माधुरी आपटे म्हणजेच पंडिता मनीषाताई साठे यांच्या शिष्या यांच्याकडे शिकते आहे. माझ्या 3 परीक्षा झाल्या आहेत आणि मला कथकची खूप आवड आहे आणि स्टार प्रवाहामध्ये मी गणराज रंगी नाचतो हे गीत सादर केलं. त्याच्यामध्ये गाणं तर गायलेच, त्याबरोबर एखादी नृत्य रचना मला करायला सांगितली. तेव्हा मग मी डिरेक्टली ताईला फोन लावला की ताई आता काय करू मी, काय म्हणजे तेव्हा मी आजारी होते नेमकी आणि मला ते कसं बसं उभं राहता येत नव्हतं सुद्धा तेव्हा. पण मग ताई म्हटली काही प्रॉब्लेम नाही, मी तुझ्याकडनं बसवून घेते. असं म्हणून गाणं गायले मी एक कडवं. त्यानंतर मध्ये एक परत सादर केला आणि परत गाणं गायले. आणि मग ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती की दोन्ही कलांचा संगम मला सादर करता आला. क्या बात आहे, किती सुंदर. तू जसं सांगतेस की हा वारसा लाभलेला आहे, जसं आपल्याकडे त्याला कॅपिटल म्हणतात, म्हणजे कमर्शियल भाषेमध्ये आपण म्हणूया की भांडवल असतं. भांडवल असल्यावरच आपल्याला उद्योग सुरू करता येतात. तसं मला असं वाटतं की हा जो सगळा इतक्या कमी वेळामध्ये तू सगळं हे जे जमा केलेलं आहेस तुझ्या अकाउंटमध्ये, त्या सगळ्याचं भांडवल हे इथे आपल्या सगळ्या आजी आजोबांपासून, जसं आता तू सांगतेस की आत्या आजीपासून, हे लोक सगळं आपल्या या व्यक्तिमत्वामध्ये हे सगळं जमा करत असतात. हो, नक्कीच. तुझी योग्यता आहे आणि तुला जाणीव आहे, भान आहे, म्हणून तू ते खूप छान सांभाळते आहेस असं मला इथे आवर्जून सांगायचं आहे. आणि पुढे सुद्धा तू ते छानच सांभाळशील, यात काही शंका वाटत नाही आहे. सो हे छान. सुरुवातीची जी चर्चा आहे ती सगळी अर्थातच आपल्याला रियालिटी शोची करायची आहे, त्यामुळे ह्या रियालिटी शोमधून आणखीन काय काय शिकायला मिळालं, काय काय छान अनुभव आले, याबद्दल सांगशील? माझा खरं तर मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा जो रियालिटी शो होता त्याचा प्रवास पहिल्या पर्वातच म्हणजे 6वीतच सुरू झालेला. तेव्हा सुद्धा पहिलं ओपनिंगचं जे गाणं होतं, पहिलं गाणं ते मीच गायलं होतं आणि 3ऱ्या पर्वात सुद्धा ओपनिंगचं गाणं मीच गायलं होतं आणि दोन्ही गाणी विठ्ठलाचीच होती. तर मला वाटतंय की विठ्ठलाच्याच कृपेने मी यावेळेस खरं तर सिलेक्ट होऊ शकले. माझी त्याच्या आधीच 4थी परीक्षा झालेली होती गाण्याची, म्हणून खूप रियाज झालेला होता आणि तयारी होती. आणि तयारी असल्यामुळे कॉन्फिडन्स पण होता की या वेळेस का होईना मी तयार आहे या कॉम्पिटिशनसाठी. असं करत करत मी 6वीत सिलेक्ट नाही झाले. मग परत
8वीत गेले तेव्हा पण नाही झाले. मग ओ. सारेगम मध्ये गेले तेव्हा सुद्धा नाही सिलेक्ट झाले आणि मग ओ. 9वीत फायनली मी सिलेक्ट झाले. मग टॉप 60, टॉप 30 असं करत करत टॉप 18, टॉप 14 आणि मग फायनली टॉप 12 आणि वा, आता वा, टॉप वा, 9 वा. मध्ये मी आहे. वा वा वा, किती छान. सो आपण काय म्हणूया, आपण सातत्य हा जो शब्द तू पहिल्यांदा वापरलास ना, त्याचं इथे आपल्याला लगेच उदाहरण तूच हो. दिलंस की हे किती सातत्याने एखाद्या स्वप्नाच्या मागे जेव्हा आपण राहतो तेव्हा ते पूर्णत्वाला येतं. आता आम्हाला लगेच तू दिसलीस, सो जे आम्ही बघणारे आहोत प्रेक्षक म्हणून, तर आम्हाला छान वाटलं फक्त. सो छान वाटणं हे सोपं आहे. हो. पण त्याच्यासाठी इतकी वर्ष तू सातत्याने ते स्वप्न बघणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं, जेव्हा जेव्हा अपयश आलं किंवा थोडं मागे फिरावं लागलं तेव्हाचं दुःख करत न बसता अभ्यास नेटाने सुरू ठेवणं आणि त्याचा पाठपुरावा करत राहणं, ह्या खरंच गोष्टी खूप कमी वयात तू शिकली आहेस. हे खूप छान झालेलं आहे. आणि या रियालिटी शो मधनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे धाडस शिकले मी, हम्म. करेज. म्हणजे हम्म. एक ठीक तुम्ही म्हटलं तसं अपयश आलं तरीही त्याला सामोरं कसं जायचं, परत बरोबर. आय कॅन डू इट असं म्हणून परत उभं राहणं खरं. आणि त्याच जिद्दीने परत करणं हे मी या रियालिटी शो मधनं नक्कीच शिकले. नक्कीच. आणि खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या मला नवीन. हां. तर आम्ही सगळे मिळून खूप मजा करायचो. हम्म. संध्याकाळच्या वेळेस आम्हाला फ्री टाइम असायचा तेव्हा आम्ही खेळायला जायचो, खाली साखळी खेळायचो, पळापळी खेळायचो. मग कधी कधी छोट्या छोट्या पार्टी वगैरे पण करायचो मध्ये अरे वा. मध्ये. मग मध्ये आमचे कोरसचे सेशन्स चालायचे, जिथे बाकीच्यांच्या गाण्यांमध्ये कोरस असायचा, बरोबर. तिथे आम्हाला पण कोरस गायचा. तर ती खूप एक वेगळी मजा होती, कारण आम्ही प्रॅक्टिस संपल्यानंतर सुद्धा रात्री वगैरे जागून वगैरे प्रॅक्टिस केलेली आहे. तर ती एक वेगळी मजा होती, मजा होती. गप्पा मारणं वगैरे. Right. तुझं गाणं कसं वाढलं, तुला काय वाटतं? मी आधी फक्त शास्त्रीय संगीत किंवा लाईट म्युझिक म्हणजे भावगीतं किंवा भक्तिगीतं, अभंग इथपर्यंतच गात होते. पण या रियालिटी शो मध्ये मी बाकीच्यांची गाणी ऐकली पहिल्यांदा आणि मी म्हटलं, अरे हे केवढं मोठं आहे विश्व. आणि मी फक्त शास्त्रीय संगीतातच अडकून होते. पण मग त्या शास्त्रीयचा बेस असल्यामुळे बरोबर. मला सगळी गाणी झेपली Right, आणि right. मी अनेक गाणी शिकले. पहिल्यांदा लावणी गायले, गोंधळ गीत सादर केलं, भारूड गायले. अनेक गाणी मी गाऊ शकले, वर्सेटाईल सिंगिंग करू शकले. ते ह्या रियालिटी शो मुळेच मला चान्स मिळाला. संधी मिळाली. हो. बरोबर आहे. सो आपली कपॅसिटी किती आहे किंवा कशाची आहे हे जोखून बघण्यासाठी मला वाटतं खूप चांगला फायदा या प्लॅटफॉर्मचा आपल्याला आहे, नक्कीच हो. झालेला आहे. गुरु म्हणून तिथे मार्गदर्शक तुला कोण होते आणि त्यांच्याकडून अशा काय वेगळ्या गोष्टी शिकलीस की ज्या तुला पुढे लाईफटाईम तुला लक्षात राहतील, तुला उपयोग होईल त्याचा? अविनाश विश्वजित सर ही जी जोडी आहे, ज्यांनी मुंबई पुणे मुंबई ग्रेट किंवा फुलवंती, धर्मवीर 2 ह्या सर्व चित्रपटांचं साऊंड डिरेक्शन, म्युझिक डिरेक्शन केलं आहे. ह्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वाढलो सगळेजण. आणि मैथिली मॅम, रोहन सर, हेमंती मॅम असे आम्हाला मेंटर्स होते, जे आमच्या हॉटेलमध्ये येऊन रोज आमच्याकडनं गाणी बसवून घ्यायचे. तर आधी आम्हाला एखादं गाणं दिलं जायचं, मग आम्ही ते गाणं स्वतःहून बसवायचो. मग त्याच्यात अजून एखादा आलाप द्यायचा आहे, तान द्यायची आहे, व्हरायटी द्यायची आहे, किंवा एखादी जागा जमत नाहीये तर ते मेंटर्स आम्हाला समजावून सांगायचे. कधी कधी ओरडा पण बसायचाच, साहजिकच आहे. पण मग त्यातून सुद्धा प्रेमाने परत येऊन परत 1000 वेळा आम्हाला सांगायचे. कधी कधी तर एखादी जागा जमत नसेल तर मी 100 वेळा रेकॉर्ड करून सुद्धा पाठवलेली आहे. तर असे आम्हाला मैथिली मॅम आणि रोहन सर हेच आमचे मार्गदर्शक होते, मेंटर्स होते आणि त्यांनी आम्हाला खूप संस्कार केले आमच्यावर. क्या बात आहे. पण तुझी पुंजी तुला किती कामी आली असेल एवढ्या वर्षांच्या अभ्यासाची. मग तुला तुझ्या गुरूंची तिथे आठवण आली की नाही? मला खूप आठवण येत होती. किती छान. हे मात्र खात्रीने मी सांगू शकते की तुझ्या गुरूंना तुझा तेवढाच अभिमान वाटला असेल जेव्हा तू तिथे आता 4 महिने इंडिपेंडेंटली राहिलीस, इंडिपेंडेंटली गाणं शिकलंस, ते कॅरी केलंस. सो तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. जसं तू सांगितलंस की महाराष्ट्रभरातून इथे कॉन्टेस्टंट आले होते आणि त्यातल्या टॉप 9 पर्यंत तू पोहोचलीस. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्या पुढचा प्रवासाचा अंदाज तुला आता या 4 महिन्यात नक्कीच आला असेल की आता पुढे कसं जायचं. त्यामुळे ती तयारी झाली आहे असं आपण नक्कीच म्हणूया इथे. आम्हाला सुद्धा तुला ऐकताना खूप छान वाटलं, अर्थातच टीव्हीवरती. सो खूप छान की तू आम्हाला सुद्धा इतक्या वेगवेगळ्या जॉनरची गाणी ऐकवलीस. तर तिथे एखादं तुला सगळ्यात आवडलेलं तुझं गाणं जे
परफॉर्म करताना तुला खूप मजा आली असं कोणतं आहे? मी आधी खूप टेन्शनमध्ये गायचे असं माझ्या लक्षात आलं. कारण खूप अवघड गाणी म्हणजे लता दीदींची, आशा भोसलेंची मला गाणी दिली गेली तर ती खूप अवघड होती बसवायला. म्हणून मग मी स्ट्रेसमध्ये होते की मला जमेल की नाही, त्यांची जमेल की नावं नाही. ऐकूनच आपण थोडेसे हो, आधी नक्कीच. बरोबर. तर मग यावेळेस मला एक नवीन जॉनरचं म्हणजे गोंधळ गीत दिलं. तेव्हा मी अरे मला गोंधळ गीत येईल का आता, आणि ते बसवताना मला इतकी मजा येत होती. त्याचा जो अरे वा. फोकचा बाज आहे, धीटपणा लागतो की आता मी गोंधळी आहे आणि मी गाती आहे असं म्हणून अगदी, मी अगदी, अगदी. झोकून गायला पाहिजे. येस तर एक ते गोंधळ गीत मी सादर करते. येस. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला, अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेचा आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. हा. मलाच आता खरं वाटलं नाही की तू मला आता जी गप्पा मारते माझ्याशी तूच गोंधळ सादर करतेस. खूप वेगळा जॉनर आहे आणि खूप भन्नाट. म्हणजे हा गोंधळ तर खूपच गाजला संपूर्ण महाराष्ट्रभर. जसं एखाद्या चित्रपटातलं गाणं आपल्या लक्षात राहतं ना की हे मला वाटतं शाहीर साबळेंच्या चित्रपटातलं गाणं आहे, तसंच तू सादर केलेला गोंधळ पण अनेकांच्या लक्षात राहील असाच सादर झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुझं खूप खूप कौतुक. आणि आता आपण थोडं पुढे येऊया. आता अभिनय आणि कथ्थक याच्याविषयी बोलायचं आहे, कीर्तनाविषयी बोलायचं आहे आम्हाला. तर तुझ्याच तू सिक्वेन्सने सांग की आता ह्याच्या पुढे, गाण्याच्या पुढे तू कशामध्ये तू जास्त रमतेस आणि सांगशील त्याच्याबद्दल. मला वाटतं नाट्यसंगीत आणि नाटक, ऍक्टिंग ह्या क्षेत्रामध्ये मला जायला खूप आवडेल. ओके. कारण त्यात अभिनय तर आहे जे मी लहानपणापासून करत आली आहे. माझ्या परिवारात तो वारसाच आहे अभिनयाचा, नाटकाचा. मग अभिनय तर आहेच आहे, त्याबरोबर गाणं सुद्धा लागतं. नाट्यसंगीत असेल तर गाणं सुद्धा आलंच पाहिजे, त्यासाठी शास्त्रीयची तयारी पाहिजे. ती पण माझ्याकडे आहे आणि ती मी सातत्याने अजून करत राहणार आहे. त्याबरोबरच काही स्त्री पात्र असतात जी कधी कधी नाच सुद्धा करतात, नाटकात असो वा कुठल्या मूवीमध्ये, पिक्चरमध्ये असो. नाच करणं पण गरजेचं आहे, तर ते पण माझ्याकडे बेस आहे कथकचा. तर मी डान्स पण छान करू शकेन असं मला वाटतं. म्हणून कीर्तनाचा पण ह्या सगळ्यांवरती कीर्तनाचा पण प्रभाव आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या कला असल्यामुळे नाट्यसंगीत, ऍक्टिंग ह्या क्षेत्रामध्ये मला पुढे काहीतरी करायला आवडेल. हा. आता मला सांग, अभिनय शिकताना गाण्याचा आणि गाणं गाताना अभिनयाचा कसा काय फायदा होतो त्या गोष्टीचा? मला खरं तर खूप फायदा झाला या स्टार प्रवाहामध्ये, तो खूप झाला. कारण तिथे गाण्याबरोबरच प्रेझेंटेशनला पण खूप महत्व असतं. आणि कुठेही कुठल्याही लाईव्ह कार्यक्रमांमध्ये सुद्धा, कॉन्सर्ट्समध्ये गाणं तर इम्पॉर्टंट असतंच, त्याबरोबर प्रेझेंटेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून गाणं चांगलं गात असल्याने आणि अभिनय सुद्धा येत असल्याने माझं प्रेझेंटेशन जास्त चांगलं होत होतं. आणि अभिनयात गाण्याचा नक्कीच उपयोग होतो, कारण रियाजाची सवय असते आणि ती सवय सातत्य असल्याने एका जागी बसून एखादी गोष्ट करायची असेल तर ती कशी करायची हे गाण्यातून आपल्याला शिकायला मिळतं. कीर्तनातून तर मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वतःवरती काम कसं करायचं हे पण शिकायला मिळालं. गाणं त्याच्यात असतंच. आणि एखाद्याला रंगवायचं कसं, कथा कशी सांगायची, त्यात मजा कशी घ्यायची हे सुद्धा मला गुरूंनी माझ्या शिकवलं. आणि त्याचा खूप उपयोग होतो, इंटरलिंक्ड असतं सगळं. एक्झॅक्टली. तर ह्याचा खूप उपयोग झाला मला. किती छान. कीर्तन तू आता आपल्या महाराष्ट्रामध्ये तर वेगवेगळ्या निमित्ताने सादर करतेसच, परदेश दौरे तू केलेले आहेस कीर्तनाचे, तर तिथे कसा अनुभव आला याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. हो, आमच्या कीर्तनाच्या खरं तर 4 पिढ्या आहेत. माझी पणजी आजी कीर्तन करायची, मग माझी आत्या आजी, मग माझी आत्या आणि मी, असे आम्ही 4 पिढ्यांमध्ये कीर्तनकार आहोत. आणि मी आता कीर्तन शिकतेय, पण जस्ट झालेल्या 8वीतच माझ्या शेवटला माझ्या गुरूंबरोबर, अंजली कराडकरांबरोबर मी बेल्जियममध्ये, ब्रुसेल्समध्ये आणि नेदरलँड्समध्ये जाऊन महाराष्ट्र मंडळाने आम्हाला आमंत्रण दिलं होतं खास. आणि आम्ही तिथे धनश्रीताई लेलेंबरोबर जाऊन तिथे कीर्तन केलं.
आणि 4 ठिकाणी आम्हाला कीर्तनाची सुपारी मिळाली होती. आम्ही तिथे जाऊन बर. कीर्तन सादर केलं अरे वा. आणि तिकडचे लोक जे होते ते आतुर होते, हम्म. कारण तिथे कुठे कीर्तन, भजन, हा. अभंग हे ऐकायची त्यांना बरोबर. कुठे सोय नसते किंवा बरोबर. त्यांना नाही मिळत. हम्म. तर हे खूप रेअर गोष्ट होती हम्म. त्यांच्यासाठी आणि हम्म. मी तशी लहान हो. त्यांच्यासमोर. तर एवढी लहान मुलगी एवढं गाऊ शकते आणि कीर्तन करू शकते, ही किती मोठी गोष्ट आहे हम्म. असं त्यांना सगळ्यांना वाटायचं. म्हणून आमच्या दोघींचे खूप सत्कार झाले, आमचं खूप कौतुक झालं तिकडे. हम्म. हम्म. तर तो अनुभव मला खूप आवडला हम्म. आणि तिकडे थोडं फिरायला सुद्धा मिळालं, तर अगदी. ती पण एक वेगळी मजा होती. किती छान. पण बघ कला आपल्याला कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकते नक्कीच, याचा तुला नक्कीच. चांगलाच अनुभव आलेला आहे मागच्या काही वर्षांमध्ये. आणि विशेष करून जसं आता तू कीर्तनाबद्दल सांगितलंस की आपल्याकडे ते ठिकठिकाणी सातत्याने होत असतं. हो. आपल्याकडे 12 महिने निमित्त असतातच हो, ह्या हो. सगळ्या भजनांसाठी म्हणा किंवा कीर्तनांसाठी म्हणा. अनेक सण आहेत तिथे अनेक ते सण आहेत. करण्यासाठी. त्यामुळे आपण त्या सगळ्या वातावरणामध्ये कायमच असतो. पण आपल्याकडची मुलं जात नाहीत बघ, लहान मुलं हो आता. ना. जसं आधी आजी घेऊन जायची की चल बाबा कीर्तनाला, ओ माय गॉड. आता तसं होत नाही, पण ते होणं किती गरजेचं आहे. कारण जेव्हा ह्या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा त्या गोष्टींची किंमत आपल्याला जास्त कळते. हा अनुभव नक्कीच तुला बाहेर जाऊन जसं तू म्हणालीस की त्यांना नाही मिळत हे सगळं ऐकायला आणि मग ते खूप जास्त आतुर असतात, त्यांना कौतुक असतं या गोष्टींचं. त्यामुळे तू जसं आता नवीन पिढीतली एक कीर्तनकार तयार होते आहेस, हो. तसंच आजूबाजूचे सुद्धा आता आपले जे श्रोते ऐकतायत तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट आपल्याला नक्कीच सांगायची आहे की एक कला आपल्याला खूप काही गोष्टी देऊन जाते. ती व्यक्ती म्हणून तर घडवतेच, पण त्याचबरोबर आपली परंपरा पुढे नेण्याची एक खूप छान संधीसुद्धा देते. जसं आता अवनी सांगते की शास्त्रीय संगीताचा तिचा मूळ पाया आहे आणि तो पाया तिला ह्या सगळ्याच कलाक्षेत्रांमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतोय. तिला पायरी म्हणू शकतो आपण, का ग अवनी? हो, हो की नाही? नक्कीच. जसा शास्त्रीय संगीतातला सा म्हणतो आपण की तो बेस आहे, हो. त्याच्यावर तुझं गाणं उभं असतं. तसं शास्त्रीय संगीत ही जी कला आहे ती तुम्हाला पुढे अनेक गोष्टींमध्ये फायदेशीर ठरते. मग ती तुमची रेग्युलर अभ्यासामधली एकाग्रता असू देत किंवा एखाद्या कलेचं सादरीकरण असू देत. आपण बोलता बोलता अभ्यासावर आलोच आहोत, त्या अकॅडमिक्स विषयी बोललंच पाहिजे. कारण ह्या कला सादर करता करता तू 5वी स्कॉलरशिप सुद्धा मिळवलेली आहेस. हो. सो आता मी तुझं किती कौतुक करणार. तर तूच सांग की अभ्यास आणि ह्या कलांचं सादरीकरण किंवा हे कार्यक्रम याचं मॅनेजमेंट कसं करतेस आणि मग याच्यामध्ये आई आणि बाबा यांची भूमिका काय असते? मला अभ्यास पण तेवढाच जास्त आवडतो. हम्म. मला मॅथ्स खूप आवडतं खरं तर. हम्म. तर टेबल्स वगैरे नाही आवडत, पण सम सॉल्व्ह करताना जेव्हा येते तेव्हा मला हा. मॅथ्स आवडतं हम्म. आणि सायन्स पण आवडायचं आणि मला सगळेच विषय खूप आवडतात. हम्म. लँग्वेजेस मराठी आणि इंग्लिश आणि असे सगळे लँग्वेजेस जे आहेत ते खूप सोपे आहेत आणि त्यांना समजून घेणं पण खूप सोपं आहे. म्हणून Yes. ते पण मला खूप आवडतं आणि माझ्या शाळेने खूप मोठी भूमिका इथे साकारली खरं तर. हा, आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचंच आहे. हो. भारतीय विद्याभवन सुलोचना नातू विद्या मंदिर या शाळेमध्ये तू शिकते आहेस, तर हो. शाळेबद्दल सुद्धा सांगच. माझ्या शाळेने सुद्धा मला खूप साथ दिली. माझ्या मुख्याध्यापिका रत्ना साहा मॅम, माझ्या टीचर्स, क्लास टीचर्स, माझ्या सुपरवायझर मॅम आणि भारतीय विद्याभवनचे मुख्य श्री काकिर्डे सर यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. माझे सर माझ्या फ्रेंड्सना घेऊन त्या मंचावर सुद्धा आलेले वा. मला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच एपिसोडमध्ये मी जुगलबंदीसाठी सुद्धा हा. सिलेक्ट झाले होते आणि त्यातनंच सेमीफिनालेमध्ये गेले होते. तर कदाचित त्यांच्याच ते आल्यामुळे मला एकदम सरप्राईज मिळालं आणि मला खूप आनंद झाला तेव्हा. छान दमदार परफॉर्मन्स झाला मग. दमदार झाला एकदम आणि तेव्हा मला खूप आनंद झालेला आणि माझ्या टीचर्सनी खूप माझ्याबरोबर उभे राहिले. कारण 3 महिने झाल्यानंतर माझा शो संपल्यानंतर मी जेव्हा शाळेत आले तेव्हा दुसऱ्या दिवशी माझी 6 महिची परीक्षा होती. बर. तर मग मी एकाच दिवसा आणि मी थोडा तिथे आधी अभ्यास करत होते. हळू माझी आजी जी आहे गुरुच, त्या माझा अभ्यास पण घेत घेत होत्या. होती. हो. हे तुझं म्हणजे एकदम बेस्ट झालेलं आहे काम. हो ना, सगळे ऑल इन वन. येस येस येस. तर तिथे मी मॅथ्स सायन्सचा वेगळा अभ्यास करत होते, बाकीच्या विषयांचा सुद्धा अभ्यास करत होते आणि इथे आल्यानंतर मला कळलं की मला परीक्षा सुद्धा द्यावी लागेल. असं करून मग माझ्या टीचरने मला बोलवलं, म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, तुझे जे एक्झाम्स मिस झाले आहेत ते आपण दुसऱ्या दिवशी अजून अरेंज करू, एका दिवशी 2 पेपर दे. असं करून त्यांनी सगळं ऍडजस्टमेंट्स करून मी पेपर दिले आणि हे चौथ्यांदा होतंय की मी पेपर Adjust सगळ्यांबरोबर देत नाही आणि ऍडजस्ट करून देतेय. अरे बाप. तर एवढे ऍडजस्टमेंट्स माझ्या शाळेने माझ्यासाठी केलेत. सो त्यांना खूप खूप धन्यवाद.
एक कलाकार घडण्यासाठीचं जे पोषक वातावरण आपल्याला आवश्यक असतं ते आपल्या घरातून तर लागतंच. जसं तू आत्ता सांगितलंस तसं ते शाळेतून सुद्धा अपेक्षित असतं आणि ती तुझी शाळा करतीये यासाठी खरंच शाळेचं सुद्धा आणि तुझ्या सगळ्या शाळेमधल्या शिक्षकांचं, पदाधिकाऱ्यांचं सुद्धा करावं तितकं कौतुक कमी आहे. तेव्हा ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे पुन्हा एकदा आपण सगळ्या श्रोत्यांना सुद्धा सांगूया की शाळेमध्ये फक्त अभ्यास घेतला जातो किंवा अभ्यासावरच भर दिला जातो असं काही नाही आहे. आता सगळ्याच शाळा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मुलांच्या घेत असतात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलांना पार्टिसिपेट करण्यासाठी सांगत असतात. पण तेवढंच प्रोत्साहन आपण पालकांनी सुद्धा दिलं आणि योग्य मार्गावर मुलांना घेऊन गेलो तर शाळेची सुद्धा साथ आपल्याला पुढपर्यंत लाभू शकते जशी तुला आज मिळालेली आहे. अवनी, शाळा आणि मी होणार सुपरस्टार ह्या 2 गोष्टी आपण बोललो, पण त्याच्या मधल्या काही अनेक गोष्टी आहेत ज्या मला तुला हो. विचारायच्या आहेत. तर शाळेव्यतिरिक्त तू अशा कुठल्या संस्थांशी जोडली गेलेली आहेस की ज्यांनी तुझ्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये तुला खूप मदत केली आहे? माझ्या गुरूंनी स्थापन केलेली शिवमंगल स्वर नाट्यधारा ही माझ्या गुरूंनी आणि त्यांच्या मुलीने म्हणजेच माझ्या आत्याने असे दोघांनी मिळून ही संस्था स्थापन केली आहे. आणि माझे गुरु माझ्याबरोबरच अनेक असे शिष्य घडवत आहेत आणि त्यांच्याच मुळे मी एवढ्या कॉम्पिटिशन्समध्ये स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकले आणि त्याच्यात प्राइजेस मिळवू शकले हे अगदी. त्यांच्यामुळेच आहे. आणि नक्कीच दुसरी संस्था म्हणजे कलापिनी, तळेगाव दाभाडेमध्ये कलापिनी. तर माझ्या पणजोबांनीच स्थापन केलेली ही संस्था, तिथे मी लहानपणापासून वावरतीये. तिथेच दिवाळी पहाट, श्लोक पाठांतर स्पर्धा, नाट्य शिबिर, बालभवन, कुमार भवन ह्याच्या सगळे जे कार्यक्रम होतात ते मी ऐकते, पाहते, काही मध्ये भाग सुद्धा घेतलाय. तर त्यामुळेच माझ्यावरती संस्कार घडत गेले असं मला वाटतं. आणि नाटक, गायन, वादन, नृत्य हे सगळे जे आहेत कला ते तिथेच माझी घडण सुरू झाली असं मला वाटतं. क्या बात है. हे दोन्हीही तुझे जे गुरु आहेत म्हणजे इकडे आजोबा आहेत, तिकडे आत्या आजी आहे, हे दोघे आपल्या पिढ्या घडवत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला नक्कीच सांगावी लागेल. त्यामुळे एकच अवनी नाही, तशा अनेक अवनी हे दोघेही जण संस्थांच्या माध्यमातून घडवत आहेत. आपले डोळे कान उघडे असले की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच दिसतात, खुणावतात आणि त्यामुळेच अभ्यासाबरोबरच ह्या सगळ्या गोष्टींमधलं काही ना काही आपण एखादं नक्कीच शिकावं अशी आत्ताची परिस्थिती आहे असं मला नक्कीच म्हणावं लागेल. जसं आता काळ बदललेला आहे तसं आता बालपणसुद्धा बदललं आहे. त्यामुळे पूर्वी फक्त खेळून भागत होतं, आता काय म्हणूया आपण काळाबरोबर चालायचं तर फक्त खेळून भागत नाही तर काहीतरी तुम्हाला अभ्यासाच्या जोडीला म्हणून एखादी कला जर तुम्ही शिकलात तर ती कायमच तुम्हाला म्हणजे पूर्वीसुद्धा काय किंवा आत्तासुद्धा काय ती तुम्हाला कायमच मदत करत असते. अभ्यासामध्ये तुला याचा नक्कीच फायदा होतो. कसा होतो? म्हणजे अभ्यास करत असताना गाणं म्हणावं किंवा डान्सच करावा असं वाटतं का? खूप वाटतं. अभ्यास करत असताना गुणगुणते, कधी कधी गाणी चालू असतात आणि माझा अभ्यास जास्त भरभर होतो म्हणजे लवकर होतो. तर ती पण एक आहे की गाणं ऐकताना जरी आपलं एक लक्ष गाण्याकडे असलं तरी अभ्यासात सुद्धा लक्ष लागतं. हे पण एक वेगळंच आहे की दोन्हीकडे लक्ष आपलं लागतं. आणि अनेक असे मी लोकांची भाषणं सुद्धा ऐकलेली आहेत कधी कधी, माझ्या आजीने मला ऐकवलेली आहेत. तर ती ऐकताना सुद्धा मी अभ्यास करते कधी कधी आणि त्याचा मला उपयोग होतो नक्कीच. म्हणजे धनश्रीताई लेले यांनी मला मी 1-2 व्हिडिओज त्यांचे बघितले आहेत आधी आणि त्यांनी मार्गदर्शन जे केलं होतं ते मला अभ्यासात उपयोगी आलं. हो बरोबर. डान्स करताना आपल्याला तर डान्सचा खूप उपयोग आहे गाण्यात सुद्धा, की ताल कसा धरायचा, कुठला ताल, कसं लयीत कसं गायचं हे मी डान्सकडनं शिकले. तर हे गाण्यात उपयोगी आलं तेच अभ्यासात सुद्धा नीटनेस जो असतो तो पण मला गाणे आणि डान्समुळे सुद्धा उपयोगी आला असं मला वाटतं. आणि ते खूप उपयोगी आलं मला. स्टार प्रवाहामध्ये पण उपयोगी आलं. गाणं, नृत्य, वादन, कीर्तन, नाटक ह्या ज्या सगळ्या कला आहेत त्या एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत. त्याचा एकमेकांमध्ये नक्कीच उपयोग होतो आणि मला आता उपयोग होतोय आणि मला खूप आनंद होतोय की मी हे सगळं तुमच्याबरोबर आज शेअर करतेय.
तू इन्फिनिटीमध्ये सुद्धा पहिल्यांदाच आली नाही आहेस हे पण मला सांगायला आज सगळ्यांना छान वाटेल सांगायला. कारण तू पहिल्या दिवाळी पहाटमध्ये आपल्या सृजनोत्सव जो आपला पहिला आपण सादर केला त्यामध्ये तू कीर्तन सादर केलं होतंस. तुझ्या गुरुसुद्धा इथे आल्या होत्या. आणि आपल्या दुसऱ्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सुद्धा तुझ्या धाकट्या बहिणीने खूप छान संगीत नाटुकलं सादर केलं होतं. सो तू कनेक्टेड आहेस इन्फिनिटीशी याचा आम्हाला सुद्धा नक्कीच आनंद आहे. आणि आज अवनीबरोबर गप्पा मारताना श्रोते हो, वारंवार मी मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या की आत्ता बालपण थोडंसं बदलतं आहे आणि ह्या कलांची जोड ह्या मुलांना मिळणं खूप गरजेचं झालेलं आहे. व्यक्तिमत्व विकासाचे वर्कशॉप्स किंवा क्लासेस थोडीशी मुलं मोठी झाल्यानंतर आपण लावूया आणि मग ती घडतील असं होत नाही. खूप लहानपणापासून ते बी आपल्याला रोवायला लागतं आणि तेव्हा कुठे त्याचा खूप छान परिणाम आपल्याला ते थोडे थोडे मोठे होत असताना दिसत जातो. गरजेचं नाही आहे की प्रत्येकच गोष्ट तुम्ही करावी. म्हणजे जसं आता आपण अवनीच्या संदर्भात बोलतो आहोत तर गाणं आहे, कथ्थक आहे, अभिनय आहे, हे सगळ्यांनीच सगळं करावं असं नाही आहे. पण यातली एखादी कला तुम्ही नक्कीच उचलावी आणि ती जितकी शक्य होईल तितकी दर्जा राखून शिकावी ही सध्याची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं. सो अवनी, तुझं खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा तुझ्या आजवरच्या प्रवासासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी तुला खूप 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 शुभेच्छा इन्फिनिटीच्या सगळ्या श्रोत्यांकडून. आजच्या ह्या बालदिनानिमित्तच्या गप्पा तुझ्याबरोबर छान रंगल्या आणि आम्हाला मजा आली तुला ऐकायला. तुझं गाणं असेल, कथ्थक असेल, अभिनय असेल, तुझा अभ्यास असेल, या सगळ्यामध्येच तू खूप खूप वाढ पुढे. आम्हाला पुन्हा एकदा खूप मोठ्या व्यासपीठावर तुला बघायला नक्कीच आवडेल. आम्ही वाट बघू. पुन्हा एकदा श्रोते हो, तुम्हा सगळ्यांना तुमच्यातलं बाळ जिवंत राहावं म्हणून मी सांगेन की तुम्हाला सगळ्यांनाच आणि आपल्या घरातल्या सगळ्याच बालगोपाळांना इन्फिनिटीकडून, अवनीकडून बालदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. मला इन्फिनिटी रेडिओला खूप धन्यवाद म्हणायचं आहे, कारण आज मला तुम्ही इथे आमंत्रण दिलं आणि मला सगळ्यांशी छान गप्पा मारता आल्या. माझा प्रवास तुम्हाला सांगता आला. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम अवनी. आणि आम्ही तुला परत परत बोलवू. जसं मी म्हटलं की खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुला बघायची इच्छा आहे आणि ती तू येशीलच तेव्हा परत एकदा आपण नक्कीच भेटूया इन्फिनिटीमध्ये. खूप खूप थँक्यू. श्रोते हो, आजच्या या विशेष गप्पांमध्ये आम्ही दोघीही आपला आता इथेच निरोप घेणार आहोत. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. गरजे पंढरपुरा, अवघे गरजे पंढरपुर, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपुर, अवघे. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, देव दिसे ठाई ठाई. दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, सुखाला गियाला या हो, सुखाला गियाला या हो, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, अवघे गरजे
गरजे पंढरपूर चालला, नामाचा गजर चालला, नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. श्रोते हो, बालदिनानिमित्त अवनी परांजपे ह्या गुणी बालकलाकाराशी मारलेल्या गप्पा आत्ताच आपण ऐकल्या. आपण ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.